ही बघा झाली आपली मस्त भाजी. आपण मेथीची, शेपूची, चवळीची जशी भाजी करतो तशीच ही भाजी करायची. झाली हो. हॅलो फ्रेंड्स, कशा आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. ही भाजी बघा, पालेभाजी. कुणाला ओळखायला येईल तर सांगा मला लगेच. शक्यतो ही भाजी आपल्याला बाजारात नाही मिळत, ही शेतात गावालाच मिळते. दाखवते तुम्हाला कोणती भाजी आहे ती. हे बघा, याची पानं दाखवते तुम्हाला, मग तुम्हाला कळलं तर सांगा मला. शेवटी मी सांगतेच आहे कोणती भाजी आहे ती. तर ही बघा, ह्याची पानं बघा. हे बघा, ही पानं कसली आहेत बघा. हे बघा, ही आहे चवळीची भाजी. आपल्या शेंगा असतात ना चवळीच्या, ती. आणि उडदाची डाळ असते ती. ह्या दोन प्रकारची भाजी मिक्स आहे. ही मला गावावरून आलेली दिली. ही बाजारात विकत मिळत नाही, ही रानातच मिळते बघा. भाजी शेतातलीच खुडलेली असते. आणि काय करतात, ही भाजी अशी खुडतात थोडी थोडी, म्हणजे मग ती अजून जास्त प्रमाणात येते. ही गावावरून आलेली भाजी बघा, मला दिली. त्याची आज भाजी करू आपण. खूप छान लागते. हे बघा, ही भाजी मी धुवून चिरून घेतली. आता ही धुवून ह्यात थोडी शिजायला घालते. आधी शिजवून घ्यायची असते भाजी. थोडीशी चरबट असते ना, म्हणून मग ती शिजवून घ्यायची. हे बघा, आता ह्यात ही धुवून शिजायला घालते. 5 मिनटं शिजू द्यायची चांगली. झाकण ठेवून शिजू देते थोडा वेळ. हे बघा, लगेच एक 5-6 मिनटात ही भाजी अशी छान वाफवते चांगली. हे आणि निथळून घ्यायची असते चांगली, पिळून. पाणी आहे ना, हे पूर्ण पाणी गाळून घ्यायचं ह्याचं. झाली आता. तर या चाळणीत मी गाळून घेते ते सगळं पाणी. हे पाणी टाकून द्यायचं. पूर्ण सुकी करायची आहे ना भाजी. काय काय भाज्या आपण वाफवून घेतो ना. हे बघा, अशी चांगली पिळून घ्यायची. हाताने करता येत नाही, गरम असते म्हणून मग अशी दाबून दाबून चांगली पिळून घ्यायची. गार झालेली असली तर आपण हाताने पिळू शकतो, तर ही गरमच आहे ना, म्हणून मग मी अशी पूर्ण पिळून घेते. हे बघा, शिजून थोडी झाली भाजी. कोणतीही पालेभाजी शिजून कमीच होते. हे बघा, आता हे पाणी टाकून घेते. जरा ही अशी सुट्टी करायची भाजी चांगली. लगदा झाला आहे ना, तो अशी मोकळी करून घ्यायची, म्हणजे त्याला नंतर मग तिखट मीठ लागतं. हे बघा, अशी मोकळी करून घ्यायची. करायला घेऊ आपण आता ही भाजी. इथं मी शेंगदाण्याचं कूट घेतलं, जाडसर कुटलेलं बघा, 2 चमचे. एक मोठा कांदा घेतला आहे आणि मिरची कुटून घालणार आहे. लसूण घेतला आहे. हे बघा, हा मिरचीचा ठेचा केलेला आहे, तो घालणार आहे मी, तुकडे नाही घालणार. चला आता करायला घेते. त्याच कढईत तेल घालून घेते मी. जरा बऱ्यापैकी तेल घालायचं. तापू देते तेल जरा चांगलं. नेहमी आपण ज्या भाज्या करतो पालेभाज्या, तसंच थोडंसं जिरं घातलं. मोहरी घातली थोडीशी, थोडी घातली. आता तो लसूण जो आहे ना, तो चेचून घातला मी. हा चेचून घातला. शक्यतो पालेभाजीला लसूण चेचून किंवा चिरूनच घालावा. कांदा घातला. कांदा पण जास्त घालायचा. परतू देते कांदा चांगला. ही भाजी गावाला आवर्जून करतात. आता ठेचा घालते त्यात, कारण इकडे शेतात असते ती भाजी, रानातच, फक्त विकत मिळत नाही. हा ठेचा घालून घेते. आपल्याला किती तिखट करायचं आहे त्याप्रमाणे करायचं.
आता ही भाजी घालून घ्यायची, ह्यात चांगली परतून घ्यायची. म्हणजे तिखट मीठ सगळं घातलं आहे ना आपण. हे बघा, ही भाजी घालून घेतली. सॉरी, मी तुम्हाला ही भाजी घालताना दाखवली नाही, चुकून माझ्याकडून म्हणजे दाखवलं गेलं नाही भाजी घालताना, हरकत नाही. पण बघा, ही भाजी अशी चांगली परतून घ्यायची, म्हणजे जेणेकरून त्याला तिखट मीठ लागतं. मीठ घालायचे, मी मिरची कुटताना अगदी थोडंसं घातलं होतं, आता वरून मीठ घालू आपण. हे बघा, आणि शेंगदाण्याचं कूट घालते. हे बघा, चांगली एकसारखी परतून घ्यायची चांगली. झाली आहे भाजी आपली. तुम्हाला माहिती आहे का ही भाजी? कमेंट करून सांगा. कोणी कोणी खाल्ली, आवडली तर लाईक करा, शेअर करा.